गटारी पार्टीसाठी तळीरामांना येऊरमध्ये नो एंट्री, ठाणे पोलिसांचा कडक बंदोबस्त। गटारीच्या पार्टीसाठी येऊरच्या जंगलात धुमाकूळ घालणाऱ्या तरुणांना यंदा वन विभागाने आणि ठाणे वाहतूक पोलिसांनी चांगलाच लगाम घातला आहे। गटारीच्या पार्श्वभूमीवर आज येऊर वनक्षेत्र सर्वसामान्य नागरिकांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे। जंगलात प्रवेश करणाऱ्या सर्व मार्गावर पोलीस, वनाधिकारी, कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत। त्यामुळे मध्यधुंद अवस्थेत जंगलात जाऊन धिंगाणा घालण्यासह धबधब्यांवर पार्ट्या करण्याच्या प्रकारांना आळा बसत असलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे पार्टीच्या तयारीत असलेल्या तरुणांना यंदा येऊरमध्ये नो एंट्रीचा सामना करावा लागत आहे। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या बोरिवली विस्तारित क्षेत्रातील येऊर वनक्षेत्र जैवविविधतेने समृद्ध असून येथील बंधारे, नाले आणि डोंगर भाग अतिसंवेदनशील आहेत। मोठ्या प्रमाणावरील गर्दीमुळे वन्यजीवांच्या अधिवासाला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो। त्यामुळे पायबंद घालण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। मुख्य प्रवेशद्वारासह जंगलाकडे जाणाऱ्या अंतर्गत मार्गावरही लक्ष ठेवण्यात आलं आहे। पाटीलपाडा, पाटोणपाडा, भेंडीपाडा, रोणाचा पाडा, जांभूळपाडा, वणीचा पाडा आणि नारळीपाडा यावर वन विभाग आणि वाहतूक पोलिसांनी विशेष लक्ष ठेवल्याचं पाहायला मिळतंय। धिंगाणा असतो तो रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून कशा प्रकारची काळजी घेतली जाते, काय पावलं उचलली गेली? या ठिकाणी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीमान पंकज शिरसाट यांच्या मार्गदर्शनाने सूचनेप्रमाणे इथे वागळे वाहतूक उपविभागचे आम्ही अधिकारी आणि अंमलदार यांनी आम्ही या ठिकाणी नाकाबंदी लावली असून या ठिकाणी जे काही लोक पार्टी करण्यासाठी किंवा गटारी साजऱ्या करण्यासाठी येऊर इथे जात असतील किंवा येत असतील, या ठिकाणी आम्ही नाकाबंदी दरम्यान इथे चेकिंग ठेवलेलं आहे। त्या ब्रीथ ॲनालायझरच्या साहाय्याने आम्ही ते ड्रिंक अँड ड्राईव्हचे केसेस करीत आहोत आणि कोणी त्यामध्ये पॉझिटिव्ह आढळून आला ब्रीथ ॲनालायझरच्या साहाय्याने जेव्हा चेक करत असताना तर आम्ही त्याच्यावर पुढील कायदेशीर कारवाई कलम 185 करत आहोत। सर, येऊर हे निसर्गरम्य ठिकाण आहे, मात्र या ठिकाणी येऊन नेहमी हुल्लडबाजी होते किंवा काय वन्यजीवांना धोका निर्माण होतो, यासाठी ठाणेकरांना काय एक आव्हान असेल? या ठिकाणी ठाणेकरांना आव्हान हेच असेल की आपण येऊर हे आपल्यासाठी एक शहरासाठी एक खूप वरदायक असं जागा आहे आणि या ठिकाणी आपलं एक फुफ्फुस आहे त्या ठिकाणी आपण पर्यावरणाचं रक्षण करणं, त्या ठिकाणचे जे वनस्पती आहेत त्यांचं रक्षण करणं या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे आणि नागरिकांनी जे काय आहे ते पर्यावरणाच्या हिताच्या दृष्टिकोनातून जे काय योग्य प्रकारे वर्तन करावं। कुठल्याही प्रकारची म्हणजे बेकायदेशीर कृती या ठिकाणी वर जाऊन डोंगरावर जाऊन त्या ठिकाणी जसं की आता दारू पिणे किंवा काय मोठमोठ्यानं DJ लावणे, त्या ठिकाणी जे काय वन्यजीव असेल त्यांना हानी पोचेल किंवा त्रास होईल अशा प्रकारचं कुठलेही त्या ठिकाणी वर्तणूक करू नये असे मला वाटतं।